ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन आपलं काम करत असतो आणि फाईल वाचत असतो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर अर्जुन आता तो कॉल घेतो. बोला असं म्हणतो आता अर्जुन. तर तो कॉल आता चैतन्याचा असतो. तर आता चैतन्य म्हणतो, श्रीके म्हणतायत की 11 पर्यंत ते मुंबईहून इथे येणार आहेत. तुला किती वाजतील ऑफिसला यायला असं म्हणतो होता चैतन्य. तर अर्जुन म्हणतो, मी ना तू 10:30 पर्यंत पोहोच म्हणजे सगळ्या टीमला बसवून आपण ब्रेव देऊया असं म्हणतो आता चैतन्य. हा ते असं म्हणतो होता अर्जुन. 9:45 असं म्हणतो होता अर्जुन. बरं मी येतो, पोचतो मी लवकर लवकर असं म्हणतो होता अर्जुन. एक काम करतो, मी तुला आपल्या घराच्या कॉर्नरला भेटतो, तिथून आपण दोघे जाऊ असं म्हणतो होता चैतन्य त्याला. चालेल? हो 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 असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन आपले कपडे शोधायला लागतो कपाटामध्ये. तर आता अर्जुन ते कपडे घेतो, घालतो आणि मग आपली बॅग घेतो आणि घरातून बाहेर लपून छपून जायचा प्रयत्न करतो. तर बाकी सगळे प्रताप, पूर्णाजी, विमल वगैरे असतात आता हॉलमध्ये. तेवढ्यात सायली येते आणि म्हणते, काय ऑफिसला जायचंय ना असं म्हणत होता अर्जुन. तुम्हाला मगाशीच सांगितलेलं कळत नाही का? एका कानातून सांगितलेलं दुसऱ्या कानातून बाहेर पडलंय का असं म्हणते सायली. आणि आता हे सगळं भांडण पूर्णाची आणि प्रताप बघत असतात. हे बघ असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही आज कुठेही बाहेर जायचं नाही असं म्हणतात सायली. हे बघ असं मी तुला मगाशी काही सांगितलेलं नाही असं म्हणत होता अर्जुन. पण आताचे जे क्लायंट्स आहेत ना मुंबईतून येणार आहेत ते, तर मग त्यांना ऑफिसमध्ये कशाला बोलवलं? घरी बोलवा ना असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो, घरी कसं बोलवणार? पहिली मीटिंग आहे ना, पहिली मीटिंग माझ्या ग्रुप सोबत असते, माझी टीम असते पूर्ण असं म्हणतो होता अर्जुन. सगळेजण आपल्या स्टडी रूम मध्ये मावतील आणि तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही असं म्हणते सायली. आणि याची जबाबदारी माझी. तर अर्जुन म्हणतो, त्यांना घरी नाही बोलू शकत. असं काय करतेस तू असं म्हणतो अर्जुन. बरं मला सांग डॅडने कधी त्यांच्या क्लायंट्सना घरी बोलवलंय का? नाही. मग असं म्हणतो होता अर्जुन. हे बघा बाबांनी काय करायचं ते तुम्ही मला सांगू नका. तुम्ही काय करणार ते मी ठरवणार असं म्हणते आता सायली. आणि तुम्ही आज बाहेर जायचं नाही असं म्हणते आता सायली. दॅट्स टू मच असं म्हणतो होता अर्जुन. पूर्णाजी तू हिला सांग ना काय झालंय तिला, ती अशी का वागतेय वेड्यासारखी असं म्हणतो होता अर्जुन. म्हणजे ही म्हणतेय ऑफिसला जाऊ नकोस, हे काय असं म्हणतो होता अर्जुन. तर मग आता पूर्णाची म्हणते, मग जाऊ नकोस ऑफिसला, आजच्या दिवस नको जाऊस ना असं म्हणते पूर्णाची. ते तुमचं ऑनलाईन वगैरे काय असतं ना ते कर ना असं म्हणते आता पूर्णाची. सगळी कामं ऑनलाईन होत नाहीत ना असं म्हणतो होता अर्जुन. डॅड तुम्ही सांगा ना, सगळी कामं ऑनलाईन होतात का असं म्हणतो अर्जुन. अरे आता मी काय सांगू बाबा, मी स्वतः माझ्या आजच्या दोन्ही मीटिंग्स घरातूनच अटेंड करणार आहे. अरे बायको इतकी प्रेमाने सांगतेय तर ऐक ना असं म्हणतो होता प्रताप. एका दिवसाचा तर प्रश्न आहे काय असं म्हणतो होता प्रताप. पण ते घरी कसं बसायचं असं म्हणतो होता अर्जुन. उद्या बायको म्हणाली की उद्या नाही जायचं ऑफिसला, तर मग काय असं म्हणतो होता अर्जुन. उद्याच उद्या बघू, आजचं सांगते ना ते ऐका असं म्हणते आता सायली. आणि कसं आहे अर्जुन, बायकोचा हुकूम टाळायची हिंमत ना माझ्यात नाही आणि तुझ्यात आहे असं पण वाटत नाही असं म्हणत होता प्रताप. तर आता अर्जुन म्हणतो, डॅड तर आता प्रताप आपलं तोंड लपवतो पेपरच्या मागे. पूर्णाची मी ते असं म्हणतो आता अर्जुन. तर आता पूर्णाची पण माळ जपायला सुरुवात करतात. अच्छा म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्या बायकोला सामील झालात तर असं म्हणतात अर्जुन. फाईन ओके, नाही जात आज ऑफिसला असं म्हणतात अर्जुन. घरीच बसतो, कुठेच जात नाही मी आज. हॅपी असं म्हणतात अर्जुन. तो बसतो असं म्हणतो तो. शब्बास असं म्हणते आता सायली. काहीच करायचं नाही, घरातच बसायचं आता असं म्हणतात अर्जुन. तर आता सायली किचनमध्ये जाते. तर आता विमल म्हणते सायलीला, अर्जुन तर त्यांना बरोबर वैतागले दाखवतात, पण मनातून खूप खुश आहेत ते असं म्हणते आता विमल सायलीला. अहो कोणत्या नवऱ्याला आवडणार नाही आपली बायको आपल्याला जायला देत नाहीये आणि इतकं प्रेम करते आपल्यावर. कोणाला नाही आवडणार हे असं म्हणते आता विमल सायलीला. आणि सायली पण लाजते आता. तर आता अर्जुन वळून वळून बघत असतो सायलीकडे किचनमध्ये. तर आता सायली वर थांबते काहीतरी घेण्यासाठी एका टेबलावरती. येस हाच बेस्ट चान्स आहे, आता निघायला हवा असं म्हणत होता अर्जुन. आणि ते पूर्णाची आणि प्रताप पण बिझी असतात आणि सायली पण, त्यामुळे अर्जुन आता पळून जाणार असतो तिथून. तर आता बॅग घेतो तो आणि जाणारच असतो. तेवढ्यात सायली म्हणते, तुम्हाला असं का वाटतंय की माझं तुमच्यावर लक्ष नाहीये? तुझ्या पाठीला पण डोळे आहेत का असं म्हणत होता अर्जुन. मला जावं लागेल ना मीटिंगला असं म्हणत होता अर्जुन. तर सायली येते तिथे. पूर्णाची आणि बाबांनी सांगितलं तरी तुम्हाला ऐकायचं नाही आहे का? तुम्ही तरी बाहेर जाताय असं म्हणते आता सायली. मी घरात नाही राहू शकत, बाहेर माझी मीटिंग्स असतात, मी घरी नाही राहू शकत असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते, चुप, ॲडव्होकेट नंतर, आधी तुम्ही माझे आहात, तुम्ही असं नाही ऐकणार. म्हणून आता पल्लू बांधते आता सायली अर्जुनच्या हाताला. हे काय करतेस तू असं म्हणतात अर्जुन. हे बघ असं नाही होणार, मला जावंच लागणार असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य येतो तेवढ्यातच. अरे किती उशीर झाला, तुझी वाट बघतोय, तिथे थांबून थांबून कुत्रा झाला माझा असं म्हणतो चैतन्य अर्जुनला. एक कावळा डोक्यावर बसला माझ्या, तो हल्ला तेव्हा मला कळलं की अरे काय झालं, म्हणून पळत पळत आलो मी असं म्हणतो होता चैतन्य. हे बघ अर्जुन म्हणून दाखवतो होता सायलीने कसा पल्लू बांधलेला असतो ना आता अर्जुनच्या हातावर. तर आता चैतन्य म्हणतो, तुम्ही दोघे लग्न करताय परत असं म्हणतो होता चैतन्य तिसऱ्यांदा माझ्याशिवाय. कॉमेडी हा असं म्हणतो होता अर्जुन. बघ बाबा तूच त्यांचं काय चाललंय ते असं म्हणते पूर्णाची.
तुम्हाला मस्करी वाटते का ही असं म्हणतो अर्जुन. चैतन्य तुझ्या तुझ्या सायली वहिनींना सांग मला ऑफिसला जायचं आहे. क्लायंट वाट बघत आहेत. शिर्के पोचले असतील रे ऑफिसला. हो हो असं म्हणत होता चैतन्य. तिला सांग ना समजव ना यार असं म्हणत होता अर्जुन. चैतन्य भाऊजी तुम्ही यात पडू नका असं म्हणत होता. म्हणते आता सायली आहे चैतन्याला. नाही नाही म्हणजे काय नाही नाही म्हणजे काय तू समजावायचं आहे ना असं म्हणत होता अर्जुन. काय हो 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 असं म्हणते सायली. अरे ऑफिसला जायचं आहे बोल ना तू काहीतरी असं म्हणत होता अर्जुन चैतन्याला. बाबा तुम्ही दोघं काय करायचं आहे ते करा. मी तुमच्यामध्ये पडणार नाही असं म्हणत होतं चैतन्य. तू लास्ट होप आहेस रे असं म्हणत होता अर्जुन. बायको असं म्हणून हसतो होता अर्जुन. तर ती हसत नाही. तर आता शैली स्वयंपाक करत असते आणि अर्जुनला मात्र पल्लूमध्ये बांधून तिथेच थांबलेली असते. तर आता अर्जुन म्हणतो मी काय दिवसभर तुझ्या पाठीमागे असं फिरतच राहू का असं म्हणत होता अर्जुन. फिरावं कधीतरी बायकोच्या पाठीमागे काय बिघडत नाही ते असं म्हणते आता सायली. तर आता सगळे ऐकून हसत असतात. ते मला आवडेलच पण पूर्ण दिवस असं थांबून माझे पाय दुखतील ना असं म्हणतो आता अर्जुन. विमल ताई जरा स्टूल द्या ह्याना असं म्हणते आता सायली. अहो इथेच आहे पटकन आणून देते असं म्हणते आता विमल. तर अर्जुन म्हणतो नको ठीक आहे मी ठीक आहे. तर आता सगळे त्याच्याकडे बघत असतात आणि हसत असतात. तर आता अर्जुन म्हणतो बरं बरं मी कुठेच जात नाही. घराबाहेर अजिबात जाणार नाही प्रॉमिस असं म्हणतो आता अर्जुन. रूममध्ये जाऊ शकतो माझ्या असं म्हणतो तो वरती रूममध्ये. काय आहे ना बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत ना सो खूप काम आहेत. खूप लोड आहे. तू जाऊन केस स्टडी करतो रूमवर बसून असं म्हणत होता अर्जुन. रूममध्ये बरं चला असं म्हणते आता सायली. ही गाठ ओपन असं म्हणत होता अर्जुन. का कुठे पळून जायचंय का असं म्हणते आता सायली. असेच चला. तर आता पूर्णाची म्हणते प्रताप मला वाटायचं तूच बायकोच्या पाठीमागे मागे करतोस. पण हे असं करताना कधी बघितलं नव्हतं बाबा तुला असं म्हणते आता पूर्णाच्या. अरे बायकोच्या पदराला लावलेला नवरा हे नुसतं ऐकून होतो आज प्रत्यक्ष बघतोय असं म्हणतो होता प्रताप. आणि हसतो होता तो. मला नाही वाटत अर्जुनची काय सुटका होईल आज असं म्हणतो चैतन्य. तिथे शिर्के थांबलेत ना ऑफिसमध्ये ते केस आमच्यावरच करतील असं म्हणत होता चैतन्य. तर आता अर्जुन आणि सायली आपल्या खोलीमध्ये येतात. कुठे आहे तुमचे नोट्स असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो तिथे आहे. येतो ना मी. आणि पल्लू काढायचा प्रयत्न करतो आता अर्जुन. तर मग आता सायली त्याला पुस्तकं देते त्याची. हा हा हे ह्याच्यात असं म्हणतात अर्जुन. येस येस वॉशरूम असं म्हणतो तो. जा की असं म्हणते सायली. ते नाही सुटणार असं म्हणते ते. अगं पण मग दार बंद नाही होणार ना हातून असं म्हणतो तो. सायली म्हणते सगळं होईल. तुम्ही आजचा गाठ सुटणार नाही असं म्हणते ती. मी काय वॉशरूमच्या खिडकीतून पळून जाणार आहे का खिडकी एवढीशी मी केवढा असं म्हणतो आता अर्जुन. तुम्हाला कशाने कुठून कुठून पायवाटा काढायला येतात ना सगळं मला माहिती आहे असं म्हणते आता सायली. ही गाठ काय सुटणार नाही असं म्हणते ती अर्जुनला. तुम्ही आजचा असं म्हणते ती. माझ्यापेक्षा हुशार आहे असं म्हणतो आता अर्जुन. काय नाही जातो मी जातो असं म्हणतो आता अर्जुन. आणि नोट्स ठेवतो तिथेच. आणि मग तो आता बाथरूममध्ये जातो आणि बंद करून घेतो दरवाजा. बायको मला पुढे जाताच येत नाही असं म्हणतात अर्जुन. आता बघा असं म्हणते आता सायली. तर खूप फनी दाखवलंय प्रेक्षक हो. फक्त एकच फूट पुढे गेलोय मी असं म्हणतो अर्जुन. अजून पुढे जावं लागेल ना असं म्हणतो तो. आता बघा बरं असं म्हणते सायली. नाही ना अजिबात हलता येत नाही असं म्हणतो आता अर्जुन. आता तरी गाठ सोडणार प्लीज असं म्हणतो तो. बरं ठीक आहे असं म्हणते आता सायली. पण मी इथेच उभे राहणार हा असं म्हणते ती. तर आता अर्जुन येतो गाठ सोडवण्यासाठी. तर आता अर्जुनचं लक्ष लॅम्पकडे जातं. सायलीचा फोन चार्जिंगवर आहे फॅन्टॅस्टिक. म्हणजे हाच गोल्डन चान्स आहे असं म्हणतात अर्जुन. तर आता अर्जुन आयडिया बनवतो. तर मग आता सायली म्हणते आज जा. तर तेवढ्यातच आता सायलीला कॉल येतो. तर बहुतेक हा कॉल अर्जुननेच लावलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर मग आता तो कॉल लावतो आणि सायली घ्यायला जाते तो कॉल. तेवढ्यातच अर्जुन आता बाहेर येतो बाथरूममधून आणि तो तिथून पळून जातो. सॉरी बायको पण मला जावं लागेल मी घरी नाही थांबू शकत असं म्हणतो अर्जुन आणि पळून जातो तिथून. थांबा थांबा असं म्हणते सायली. आहो आहो थांबा असं म्हणते ते. चैतन्य चल तू चल ना ती येईल पटकन असं म्हणतो अर्जुन आणि पळून जातो आता तिथून. आहो आहो असं म्हणत सायली पाठीमागून येते त्याच्या. आहो थांबा असं म्हणते आता सायली. पण तो काय निघून जातो. पूर्णा आजी बघितलं ना कसं लहान मुलासारखे वागतायत ते असं म्हणते सायली. आता पळून जायची काय गरज होती का पूर्णाची असं म्हणते सायली. मग का असं बांधून ठेवायचं असतं का असं म्हणते आता पूर्णाची. नाही नवऱ्यावरती प्रेम असावं हे मान्य आहे मला. पण का माडून कसं चालेल असं म्हणते पूर्णाची. पूर्णाची आहो मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतली होतीत ना असं म्हणते सायली. आता नातवाची घेते असं म्हणते पूर्णाची आणि हसते. पूर्णाई आपण नवरा बायकोच्या भांडणात जसं पडायचं नाही ना तसं त्यांच्या रोमांस सुद्धा पडायचं नाही असं म्हणतो आता प्रताप. चुकलं असं म्हणते आता पूर्णाची. ह्यांना मी कसं सांगू. मला यांची काळजी वाटते म्हणून मी इतका टोकाचं वागतेय. ह्यांना मैपतने काहीतरी केलं तर असं म्हणते आता सायली. सायली ताई तुम्ही आहे ना आत्ताच्या आता दादांना फोन करा आणि चांगलंच ओरडा त्यांना असं म्हणते आता विमल. तेच करते असं म्हणते आता सायली आणि फोन लावते आता अर्जुनला. तर आता अर्जुन तो कॉल घेतो. बायको असं म्हणतो तो. हॅलो सॉरी ना बायको मला माहित होतं तुझा फोन लगेच येणार. पण प्लीज मला ओरडू नकोस ना असं म्हणतो अर्जुन. पण तुम्ही आता लवकर घरी बरं असं म्हणते ती. मी मार्केट क्रॉस पण केलंय असं म्हणतो तो.
तर आता सायली म्हणते, अहो तुमची ती गाडी ओळा बघू, असं म्हणते आता सायली. ऐक 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 माझं ऐक, मी काम करतो, मी संध्याकाळी लवकर येतो घरी, असं म्हणतो आता अर्जुन. आणि मग आपण दोघे एकत्र ये म्हणून असं गाडी आपटले असं का आवाज करतो अर्जुन. हॅलो हॅलो असं म्हणते आता सायली. अहो असं म्हणते ती जोरजोरात. तेवढ्यातच कल्पना येते. बाबा हो, मी यांच्याशी बोलत होते फोनवर, कसला तरी जोराचा आवाज आला, असं म्हणते आता सायली. गाडी आपटल्यासारखं, असं म्हणते आता सायली. तर आता सगळेजण घाबरतात. अहो तुम्ही पटकन अर्जुनला फोन लावा ना, असं म्हणते आता कल्पना. अहो त्यांनाच फोन करते पण ते घेत नाहीये, तसं म्हणते आता सायली. तो ठीक आहे, त्याला काही झालेलं नसणार आहे, असं म्हणते आता कल्पना. अहो मला खूप भीती वाटते, असं म्हणते आता सायली. मैपतने आपल्या घरात दगड फेकून धमकी दिली आहे, त्याने ती खरी केली तर, असं म्हणते आता सायली. सायली ताई, अहो असं काही होणार नाहीये, तुम्ही नका घाबरू, असं म्हणते आता विमल. देवी आई, काहीतरी अघटित घडू नको ग बाई, असं म्हणते आता पुण्याची. एक मिनिट, तुम्ही सगळे पॅनिक होऊ नका प्लीज, असं म्हणत होता प्रताप. आपण शांतपणे अर्जुनशी कॉन्टॅक्ट होतो का त्याची वाट बघूया, असं म्हणत होता प्रताप. सायली तू अर्जुनला कॉल कर, मी चैतन्यला ट्राय करतो, असं म्हणत होता प्रताप. मी यासाठीच म्हणत होते बाबा, त्यांनी बाहेर नको जायला, असं म्हणते आता सायली. मला सतत असं वाटतंय की त्यांना धोका आहे, त्याने ऐकायला हवं ना माझं, असं म्हणते आता सायली. ह्यांचा फोन वाजतोय मग हे घेत का नाही आहेत, असं म्हणते आता सायली. आणि आता ती दरवाजामध्ये थांबलेली असते सुभेदारांच्या घराच्या. हा मैपत काही करू शकतो, असं म्हणतात आता पुण्याची. तू अर्जुनला थांबत होतीस, त्याच्या मागचा हेतू आमच्या लक्षातच आला नाही बघ, असं म्हणते आता पुण्याची. मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर मलाही टेन्शन आलं असतं, असं म्हणते आता सायली. पण मग आता काय करायचं, असं म्हणते आता कल्पना. मी यांच्या ऑफिसमध्ये फोन करून बघते, असं म्हणते आता सायली. हॅलो सुरेश दादा, मी सायली बोलते, असं म्हणते आता सायली. चैतन्य भाऊचे आणि हे ऑफिसला पोचलेत का, असं म्हणते आता सायली. नाही पोचले, असं म्हणतो तो माणूस. तर आता सायली म्हणते, बरं ठीक आहे, ते तिथे पोचले ना, घरी फोन करायला सांगा त्यांना, असं म्हणते आता सायली. ठीक आहे, एक मिनिट, मी लगेच त्याच्या ऑफिसमध्ये जातो, म्हणजे वाटेत काहीतरी झालं असेल ना तर मला कळेल, असं म्हणतो आता प्रताप. ठीक आहे असं म्हणतात सगळे. तर आता सायली म्हणते, पण येते. तेवढ्यातच आता अर्जुन फ्रॅक्चर आणि डोक्याला बँड लावून येतो. अर्जुन काय रे, असं म्हणते आता कल्पना. काय झालं तुम्हाला, असं म्हणते आता सायली. ऍक्सिडेंट झाला तुमचा, मला वाटलंच की तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल, असं म्हणते आता सायली. तर आता चैतन्य पाठीमागे थांबून ऍक्टिंग करत असतो. बघा प्रेक्षक, हे ड्रामाच असतो हा अर्जुनचा बहुतेक. अहो तुम्हाला कसं काय लागलं नाही, असं म्हणते आता सायली चैतन्याला. ऐकतच नाहीत हे माझं, असं म्हणते आता सायली. सावकाश बसा, असं म्हणते आता सायली अर्जुनला. आणि आता विमल पाणी देते अर्जुनला. काय झालं रे बाळा, असं म्हणते आता पुण्याची. जास्त लागणं तर नाही ना बाळा, असं म्हणते आता पुण्याची. तू टेन्शन घेऊ नकोस, मी एकदम ठीक आहे, असं म्हणतो आता अर्जुन. नक्की काय झालंय ते तू सांगतोस काय, मी, असं म्हणतो आता चैतन्य. मी सांगतो ना, असं म्हणतो आता अर्जुन. मी सांगतो. ते काय झालं ना, मी गाडी ड्राईव्ह करत होतो आणि तेवढ्याच बायकोचा कॉल आला. आणि हिच्याशी फोनवर बोलता बोलता अचानक एक पुरुष गाडीच्या समोर आला. तर आता सायली रडायला लागते. आणि त्याला वाचवायला गेलो आणि तो माणूस अचानक गाडीसमोर आला नव्हता, असं म्हणते आता सायली. तो मुद्दाम पाठवला होता मैपत चिकरेने, तुमचा ऍक्सिडेंट व्हावा म्हणून, असं म्हणते आता सायली. पण तुम्हाला हे कळतच नाही आहे का हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना जाऊ नका बाहेर, तुम्ही का ऐकत नाही माझं, असं म्हणून सायली रडायला लागते आता. बाबा यांना काहीतरी झालं असतं तर मी काय करणार होते हो, असं म्हणून सायली रडायला लागते जोरजोरात. बायको रडू नकोस तू, असं म्हणत होता अर्जुन. मी ठीक आहे ना, मी ठीक आहे आता, एकदम ठीक आहे, असं म्हणत होता अर्जुन. अहो एवढ्या जखमा झाल्यात तुम्हाला आणि तू म्हणताय काही झालं नाही, असं म्हणते आता सायली. आणि जोरजोरात रडायला लागते तर सायली. ठीक आहे मी, असं म्हणत होता अर्जुन. बायको मला काय झालं नाही, खरं सांगतोय, तू रडू नकोस प्लीज, असं म्हणत होता अर्जुन. हे असं म्हणून दाखवत होता अर्जुन. आणि सगळं लागलेलं असतं ना त्याला, ते सगळं नाटक असतं आता अर्जुनचं. अगं तू काय रडतेस हा, असं म्हणत होता अर्जुन. आणि सगळं काढून दाखवत होता. तर आता सायली जोरजोरात रडायला लागते. हे कसं करताय बघा, असं म्हणते आता सायली. आणि रडायला लागते. तू प्लीज रडू नकोस ना प्लीज, असं म्हणत होता अर्जुन. हे बघ असं करून दाखवत होता अर्जुन. आणि काय लागलेलं नसतं त्याला. आता बघा प्रेक्षक हो, ड्रामा असतो तो अर्जुनचा. तर आता प्रताप मारतो त्याला. काय सगळं असं म्हणत होता प्रताप अर्जुनला. तर आता पूर्णाची मारते. आणि आता कल्पना पण असली नाटकं करताना लाज वाटत नाही का रे तुला, असं म्हणते आता कल्पना पण. काय काठीने मारतेस पूर्णाची, लागते मला, असं म्हणत होता अर्जुन. बायको मस्करी करत होतो मी, मला काही लागलेलं नाही, असं म्हणत होता अर्जुन. हे बघ हे असं म्हणत होता अर्जुन. हे बघ असं म्हणत होता अर्जुन. अगं बायको, मी फक्त मस्करी करत होतो, दॅट्स इट, असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन आणि चैतन्याने मिळून हा प्लॅन केलेला असतो. आणि अर्जुनला बँडेज वगैरे चैतन्यच बांधलेला असतो त्याच्या कारमध्ये. चैतन्य म्हटलेला पण असतो, काय फालतूपणा आहे हा, अशी मस्करी कोणी करतं का, असं म्हटलेलं असतो चैतन्य. आणि अर्जुन म्हणतो, मी करतो असली मस्करी, सायली वहिनीचा फोन आला, असं म्हणतो होता चैतन्य. तर आता अर्जुन घ्यायला देत नाही त्याला फोन. तिला शॉक बसला पाहिजे, असं म्हणतो अर्जुन. अर्जुन हे आरती होतंय हा, किती घाबरली असेल ती, असं म्हणतो चैतन्य. मी आती करतोय, असं म्हणतो अर्जुन. तुझी सायली वहिनी आती करते कधीपासून. अरे महिपतने मला फक्त धमकी दिली आहे. तो महिपत आहे तो तर धमकी देणारच मला, मग मी काय घाबरून बसू काय घरामध्ये, असं म्हणतो अर्जुन.
नाही म्हणून मग हे काय ॲक्सिडेंटचं नाटक करायचं असं म्हणत होतं चैतन्य. आता अर्जुन म्हणतो हो, छोटा शॉक दिला की मोठ्या शॉकची भीती निघून जाते आणि मग तिला सुद्धा कळेल की घाबरण्यात काही पॉईंट नाही असं म्हणत होता अर्जुन. आताच किती टेन्शन आलं असेल तिला माहिती आहे. तू इथे काडीस किडकिडाचा आवाज काढलास ना, तोच खरा वाटला असेल तिला असं म्हणतो चैतन्य. फॅन्टास्टिक, तेच हवं आहे मला. जेव्हा तिला कळेल मला काही झालं नाही, मी एकदम फिट आहे, परफेक्ट आहे, मग ती रिलॅक्स होईल आणि रोज सकाळी माझ्या घरामध्ये असाच ड्रामा चालू असला असता असं म्हणत होता अर्जुन. आणि तो नको आहे मला. हे काय आहे असं म्हणत होता अर्जुन. तर आता चैतन्य घालतो होता तिच्या हातामध्ये फ्रॅक्चरची बॅग. तर आता अर्जुन ॲक्सिडेंट झाल्याचं नाटक करून दाखवतो चैतन्यला. तर आता तो सगळं हे घरातल्यांना सांगत असतो. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो बघा प्रेक्षक. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये प्रतिमा तिच्या डॉक्टरला दाखवलं. तर ती डॉक्टर म्हणते मी ह्यांना 250 mgचा टॅबलेट दिल्या होत्या, त्याच देत आहे ना असं म्हणते ती बाई. जरा गोळ्या पकू असं म्हणते ती बाई. मी देतो असं म्हणतो होता नागराज. ह्या गोळ्या डॉक्टरने बघितल्या तर तिला लगेच कळलं असं म्हणतो नागराज, मी त्या गोळ्या बदलल्यात म्हणून. तर आता इथे अर्जुन सगळ्यांना म्हणतो सायलीची इच्छा पूर्ण करायची. माझ्या बायकोला तुम्हा सगळ्यांना माझ्या माहेरी इन्व्हाइट करायचं असं म्हणतो होता अर्जुन. माझं घर मला 2.5 वर्षांनी मिळालं, तुम्ही याल ना असं म्हणते सायली. अजिबात नाही असं म्हणते आता कल्पना. त्या आश्रमाशी माझा संबंध नाहीये आणि तिथल्या माणसांशी असं म्हणते आता कल्पना. एक कुसुम पाहिलंच का सवाल आहे असं म्हणतात होता मधुभाऊ. आपले जावई बाबू आलेत बरं का असं म्हणून सगळेजण नाचतात. मधुभाऊ अजून वात्सल्य आश्रम असा बोर्ड लावला नाहीये तुम्ही असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन लावतो बोर्ड आणि म्हणते ती की हा फक्त बोर्ड नाही आहे, आमच्या विजयाची निशाणी आहे असं म्हणते सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.